दरम्यान या प्रकरणातले अपडेट्स आपण बघणारच आहोत, पण एक मोठी बातमी. राज्य मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात शपथपत्र दिलंय. मराठा समाज अपवादात्मक मागास म्हणून आरक्षणास पात्र असल्याचं त्यात म्हटलंय. शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं गरजेचं असल्याचं आयोगाने म्हटलंय. 10 वर्षात खुल्या प्रवर्गातील व्यक्तींच्या आत्महत्यांमध्ये 94% आत्महत्या मराठा समाजातील व्यक्तींच्या झालेल्या. सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानं एकूण आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे असं आरक्षण देणं घटनाबाह्य असून मराठा आरक्षण कायदा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात विविध याचिका केलेल्या आहेत. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया. मोहसिन, काय सांगाल, काय म्हटलंय या शपथपत्रात? सौरभ, आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला, त्यानंतर सरकारने 10% मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. याच 10%च्या आरक्षणाला जे आहे तर आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात असं म्हटलं होतं की 50%च्या वरती ही मर्यादा जाते, त्यामुळे हे आरक्षण रद्द करण्यात यावं यासाठी मागणी करण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणात उच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाला खुलासा करण्याचं सांगितलं होतं आणि यावेळी मागासवर्गीय आयोगाने उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलंय आणि या प्रतिज्ञापत्रात मागासवर्गीय आयोगाने काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, ज्यात आपण जर बघितलं तर मराठा समाज हा अपवादात्मक पदक जे आहे तर मागासलेला आहे असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे आणि त्याची काही कारणं देखील दिलेली आहेत. भारतासारख्या देशात जे आहे तर मराठा समाजाची उन्नती होताना दिसत नाहीये असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे तर सध्याची परिस्थिती पाहता मराठा समाजाची परिस्थिती दयनीय आहे असं देखील या पत्रात म्हटलेलं आहे. आणि कुठेतरी मागासवर्गीय आयोगाने हे जे प्रतिज्ञापत्र जे सादर केले आणि त्यात हे जे मुद्दे मांडले आहेत कुठेतरी मराठा समाजासाठी दिलासादायक म्हणता येईल. कारण मराठा आरक्षण असो की कोणतंही आरक्षण असो, आरक्षण देताना तो ज्या समाजाला हे आरक्षण द्यायचं आहे त्याचं मागासले पण सिद्ध करणं महत्वाचं असतं आणि हेच मागासवर्गीय आयोगाने आता उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे की अपवादात्मक पदमध्ये जे आहे तर मराठा समाज जो आहे तो मागास आहे आणि 10 वर्षात जे आहे तर 94% मराठा समाजाच्या आत्महत्या झालेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत जे प्रतिज्ञापत्र मागासवर्ग आयोगाने न्यायालयात दिलेलं आहे ते मराठा समाजासाठी दिलासादायक म्हणता येईल आणि जी आरक्षणाची मराठा समाजाची लढाई आहे त्यासाठी देखील हे महत्वाचं असणार आहे. सौरभ, मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊच. तुर्तास धन्यवाद.